उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी। उत्तमचे गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी। पर उपकारे नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिनी माया। भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी। शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे। तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे। उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी। पांडुरंगा करो प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू सारजा जे चितुरणाच्या आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजादीच्या चरणवजा दंडवत। आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माश दंडवत। आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत। आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका। कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका नमन करुणी सकळा हरी करा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी। उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग और बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे।
तुम्हा सर्वांचे सुपरिचित चेअरमन सीताराम बळीरामजी कोरडे साहेब यांच्याद्वारा आमचे नामदेव महाराज शेळके पाटील यांच्या माध्यमातून मिळालेलं निमंत्रण आणि चेअरमन साहेबाच्या वास्तुशांती निमित्तानेचा हा कार्यक्रम आहे. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, थोरातापासून लहान्यापर्यंत सगळे, लखन पासून जय जय राम पर्यंत सर्व गायनाचार्य महाराज, दिगंबर महाराज, पाटील महाराज, निडोबा महाराज, चष्मे वाले, बिगर चष्मे वाले, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन. शिंदे आता इथं आहेस तुम्ही का काय आली? बरं ठीक. सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल दोन क्षेत्रामध्ये दोन घटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रपंचामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्त. परमार्थ हा चित्तासाठी आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे परम अधिक अर्थ आणि मग संधी होतो परमार्थ. अर्थ म्हणजे धन, परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ. मग श्रेष्ठ धन म्हणजे काय? ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही, जे धन मेलो तरी आमची संगत सोडत नाही, त्याला म्हणतात परमार्थ महाधन. आणि ती चित्तासाठी. परमार्थ देहाकरता नाही, परमार्थ आत्म्याकरता नाही. देहाकरता परमार्थ का नाही? तो नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. आत्म्याकरता परमार्थ का नाही? तो अविनाशी आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भवितावान भूया जो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीर वासांचे जीर्णाने यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण अन्यानी संयाती नवाणी देही. मला वाटते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे. असं जे अविनाशी तत्व आत्मा आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरजच नाही. देह नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. हां, देहाकरता परमार्थ नाही मान्य आहे, पण परमार्थाकरता मात्र देह आहे, हे लक्षात ठेवा. टोपी करता डोकं का डोक्याकरता टोपी, सदऱ्याकरता माणूस का माणसाकरता सदरा, चष्म्याकरता डोळे का डोळ्याकरता चष्मा, पायाकरता जोडे का जोड्याकरता पाय. अडाणी माणूस उत्तर देईल. टोपी करता डोकं नाही महाराज, डोक्याकरता टोपी. सदऱ्या करता माणूस नाही, माणसा करता सदरा. चष्म्या करता डोळे नाही, डोळा करता चष्मा. जोड्या करता पाय नाही, पाया करता जोडा. तसं देहा करता परमार्थ नाही, पण परमार्था करता देह. देव दिला देह भजना घुमायता, तुया झाला पाटावादी केसा, तुया झाला पाटावादी केसा, तुया झाला पाटावादी केसा.
विठ्ठल जास्त लाड काय बरं का, त्रास होऊ नये बुवा त्याला. मग देवी जिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून देहाकरता परमार्थ नाही, आत्म्याकरता परमार्थ नाही, चित्ताकरता परमार्थ आहे. अरे मग चित्त म्हणजे काय? चित्त काय? बटाटा वडा का कांद्याची भजी? यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोनात द्याकारम भवती तथा तैजस मंत कर्णमपि चक्षुरादि द्वारा निर्गत्ते घटादि विषय प्रतिसिम गत्वा घटादि विषया कारेण परिणमते स एव परिणामो वृत्तिरीती उच्यते. हे कळलं सगळे? याला म्हणतात वृत्ती. आणि त्याचे 4 विभाग आहे. त्याला अंतकरण चतुष्टय म्हटलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वृत्ती ज्याप्रमाणे विहिरीचं पाणी मोटेच्या रहाटाच्या द्वारे बाहेर येऊन थारोळ्यात पडलं की पाटाच्या द्वारा वाहत जाऊन वाफ्याच्या आकाराचं, हा दृष्टांत वेदांत परिभाषेमध्ये आहे. ते आता कमी पडलंय. आता ते मोठ वगैरे संपली. पूर्वी मोठ होती. शिंदे जुन्या मंडळीला अजूनही माहीत आहे ते. तिथे जागा मोकळी आहे, पण ते इकडे बसा, बॉक्सच्या पुढे बसा. असं इकडे माझ्याजवळ या इकडे. विठ्ठल विठ्ठल जुना दृष्टांत आहे. विहिरीचं पाणी मोटेच्या द्वारा बाहेर आलं की थारोळात पडतं, पाटाच्या द्वारा वाहतं, वाफ्यात जातं, त्याच्या आकाराचं होतं. पण आता हे सगळे भूतकाळातल्या गोष्टी. अजून जुनी मंडळी आहे, मोठा हाकणारी मंडळी बसली असेल काही. ज्यानी मोठा हाकल्या असेल ते आता जुने शब्दही संपले सगळे. धाव, नाडा, समदूर, कणा, थारोळं, पाट, मोठ 6 पावली, 6.5 पावली, 7 पावली, आंब्याची जांभळाची धावेवर सावली ना. दिवसभर अरे खूप मजा असायची त्याच्यामध्ये. तो नाडा असतो, थारोळाजवळ डावा पाय नाड्यावर ठेवायचा, उजव्या हातानं झटका मारायचा की मोठ सरळ होते. दुसरा झटका मारला म्हणजे बुडते. आणि मोठ बुडाली की ती बैलाला शिकवलेलेच बैल असतात, सांगावं लागत नाही. त्याचा तो शब्द असायचा, भरली बाळा रे, कान टवकारायचे बैल. चल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजायचं. पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद कास्तकाराला व्हायचा. ते मेहनतीचं पाणी. हे काय बटन दाबलेलं आहे का? आणि दिवसभर तोही कंटाळत नव्हता आणि पाणी भरणारी त्याची बायकोही कंटाळत नव्हती. हे पुढं म्हणायचं आणि ते मागं म्हणायची. एका तालात एका, हा बा जमलं मोठेच. एका तालात एका स्वरात एका घुंगरात घुंगरू बोले, जोडी बैलाची मोठला झुकत चाले, बैलाची रे. दिवसभर कंटाळ. त्याची बायकोही तिकडे, माझा राया गाये मोठेवर गाणी, वाहे तालावर झुळ झुळ पाणी. दोघंही कंटाळत नव्हते. म्हणजे तेव्हा मोठ होती, थारोळ होतं, पाठ होता, वाफा होता. मी का वेळ घेतली शिंदे साहेब? हे सगळे संपलं ना. बोर घेतल्यानं विहीर गेली, मोटर टाकल्यानं मोड गेली, अंडरग्राऊंड पाईपलाईन केल्यानं थारोळनं पाड गेला आणि ड्रीप सिंचननं वाफा गेला. म्हणून एवढं सांगावं लागलं. यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्ते कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोनाद्याकारम भवती. विहिरीचं पाणी मोटेच्या द्वारे बाहेर आल्यावर थारोळ्यात पडतं, पाटाच्या द्वारे वाहत जाऊन वाफ्याच्या आकाराचं होतं. तशीही अंतकरणातून निघते, डोळ्यातून बाहेर येते. जो पदार्थ बघायचा आहे त्याचा आकाराचा परिणाम. खांब बघायचा लांबट होते, बॉक्स बघायचा चौकोनी होते, पक्वादाचं शाईपूड बघायचं गोल होते. या परिणामाला वृत्ती म्हणतात.
यथा तडागो उदकम तसं तथा तैजसमंतकर्णमपि चक्षुरादि द्वारा निर्गत्य गतादि विषय प्रथम गत्वा गटादि विषया कारण परिणमते स एव परिणाम वृत्तिरुच्यते. त्या वृत्तीचे मग 4 विभाग. संकल्प विकल्प चालू झाले त्याचं मन नाव आहे. अभिमान धारण केला त्याला अहंकार म्हणतात. निश्चय ही बुद्धी आहे आणि चिंतन चालतंय ते चित्त आहे. हे काही म्हणतील बाबा आता बिघडला आज भलतंच सांगताय. चित्त कशाला म्हणतात? संकल्प विकल्पात्मक मनः. मनाची 2 कामं आहे. उद्यापासून देवाचं नाव घेणार याचं नाव संकल्प आहे. कीर्तन संपल्यावर कोणाच्या तरी चपला नेणार हे विकल्प आहे. या कामावर हे मन आहे. बिलिंदर दोन्ही कामं संकल्प विकल्पात्मक मना याचं नाव मन आहे. जेव्हा चिंतन चालतंय ना त्याचं नाव चित्त आहे. म्हणजे परमार्थ चित्ता करता. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय तो चला जाय बैकुंठ पलान पकडे कोय. आणि म्हणून ठिकठिकाणी माझा देह तुझे पायी माझा आत्मा तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी. आहे ऐसे करी काहे ऐसे करी ऐसे करी काहे ऐसे करी धरोनिया बाई धरोनिया बाई धरोनिया तारे दातारा तारे दातारा चित्त तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान वगैरे वगैरे. काही माणसं घाई कीर्तनाला येतात आणि इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागतही नाही. बसतं कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला 10 वाजेपर्यंत. जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त चित्त काय मांडिले प्रेत थोडे आहे चित्त साह्य झाले. म्हणजे परमार्थात गरज चित्ताची आहे आणि प्रपंचात गरज वित्ताची आहे. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. अर्थ हा 4 पुरुषार्थामधला 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. चतुर्विध पुरुषार्थेषु 4 पुरुषार्थामधला द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ धन आहे. जरूर मिळवा.
इपा माणसाची नावं पैसा बदलवतो हे लक्षात ठेवा. पैसा तेरे तीन नाम, परशा, परशु, परशुराम. अजिबात पैसे नाही त्याला म्हणतात परशा. चालतो का ऊस तोडणीला? थोडा पैसेवाला झाला. परशु हिंगोलीला फिरायला. गडगंज श्रीमंत झाला. परशुराम पाटील नातवाचं बारसा एक मारुती पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडायला, परशु हिंगोलीला फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. पैसा तेरे तीन नाम, परशा, परशु, परशुराम. पैसा वाड्यानी बकरी मरे तो बधे गामे जाणी. गरीब की छोकरी मरे ही गुजराती भाषा कोई न जाणी. श्रीमंताची जर शेळी मेली अख्खं गाव वाड्यात गोळा होतं. कशी काय मेली शेळी पाटील? वाईट वाटलं, पेपरला वाचलं. हो, यांची शेळी मेल्याचं पेपरला वाचलं. वाईट वाटलं पाटील. शेळी मेली, कशी मेली? शेळी मेली, कशी मेली? शेळी मेली 1400ची आणि समजूत काढणाऱ्याला चहा पाणी 2800चा. काय भाव पडली शेळी? पण शेळी श्रीमंताची आहे हे लक्षात घ्या. त्याच गावात झोपडपट्टीत गरीबाची एकुलती एक मुलगी मेली. एकुलती एक, 7-8 वर्षाची. दिवसभर मोलमजुरी करणारे मायबाप दिवसभर रडले, उपवासी आहे, कोणी गेलं नाही. रात्र होऊ दिली. आईनं खोरं टोपलं टिकाव न बापानं प्रेत. दोघच स्मशानात. रात्रभर दफनविधीचा कार्यक्रम केला. कालपासूनचे उपवासी आहे. मुलीचं दफन करून झोपड्यात आले. तांब्या तांब्या पाणी पिऊन कुडाला डोकं टेकून लेकीच्या आठवणी काढून दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत रडले. तरी गावातलं एकही चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो, लक्षात घ्या. धनवंता लागे लागी सर्व मान्यता आहे जगी. माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन. जव चाले मोठा धंदा आणि बहीण म्हणे दादा. तोपर्यंत दादाचा धंदा बसला. बस एक दिवाळी चुकू द्या. नाही तर तालुका भर नाही, जिल्हाभर माझ्या दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही. एक दिवाळी चुकली दादाकडून. मग तिच्या सासरच्या मैत्रिणी, दिवाळीहून 8 दिवस झाले तरी तुम्ही गेले नाही माहेरी? भाऊ आला नाही वाटतं यंदा. कसा येईल? का? पेटलं त्याचं, वाटोळ झालं. त्याचीच मुलं हिंगोलीच्या स्टँडवर भीक मागतात. काही नाही माझ्यासाठी. एका दिवाळीत एवढं बिघडतंय. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन. धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी. कुटका दे कोणी शुनी जैसी हलवी पुच्छासी कुकांत. मग त्या धनाची झाली या त्रुटी. स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी. रागे उठे फडफडोणी. दिवसा पोराची ताडा तोडीन. हाती नाही फुटकी कवडी जळो गोडी चिन्याची. इतकं बिघडतंय. बड़ौन की होत बढ़ाई गरीब को पूछे ना कोय. हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोय. हे पूर्वीपासूनची वसिलेबाजी आहे. नाहीतर तुम्ही पहा, गोपाळांनी काठ्या लावल्या, किसनरावनं फक्त करांगोळी. गोवर्धनाच्या वेळेला मी तिथेच होतो म्हणून सांगतो.
पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या लावा काठ्या लावा. ते गोपाळ घामाघूम झाले लखन काट्यानी. किसनरावनं कॅमेऱ्याच्या वेळेला करांगोळी त्याचंच नाव आलं पेपरला. काठ्यावाले गायब, किसनरावचं नाव छापून आलं गिरीधर लाल. अरे रात्रीचा द्रोणागिरी आणला मारोतरावनं, त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही, नुसती करांगोळी लावली किसनरावनं. बडोन की होत बढाई. आताही कोणी संडास ते बाथरूम मोठा माणूस पायी गेला तर पेपरला येण्याची शक्यता आहे. काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. पहिल्या पानावर आमचा वारकरी नवल गाऊन पंढरीला चालून मेला, कुत्र विचारत नाही. बडोन की होत बढाई. एवढा फरक धनाने पडतो. म्हणून शास्त्राचाही आदेश आहे धन मिळवा, संताचाही आदेश आहे धन मिळवा, पण ते कसं मिळवा. जोडणे आधार उत्तम भारे, जोडणे आधार उत्तम कसं मिळवा याकरता तुकोबारायांनी नीती सांगितली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार आणि धन मिळवा. म्हणजे दुसराही व्यवहार असला पाहिजे. हा, त्याला अनितीचं म्हणतात. शास्त्रात अन्यायोपार्जितम शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य दशवर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू एकादशे वर्षे सम्मूलंचे विनश्यती. अन्यायानं मिळवलेलं धन 10 वर्षे टिकतं. 11वं सुरू झालं की नाशाला सुरुवात. 10 वर्ष तर सगळ्या तालुका चकित होतो. आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येत नाही, ते 4 महिन्याला 4 चाकी बदलते. बदलू दे, 10 वर्ष बदलणार आहे आणि मग तुझ्याच दारात बाजरीचं पीठ मागायला येणार आहे. अन्यायोपार्जितम द्रव्ये दशवर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू एकादशे वर्ष सम्मूलंच विनश्यती. 11वं सुरू झालं की नाशाला सुरुवात होते. म्हणून लक्ष्मी वेगळी, पैसा वेगळा. समानार्थी शब्द आहे पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. बेटा म्हणजे मुलगा,
लडका म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगाच, तिन्हीचा अर्थ एकच आहे. पण पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. और बंटवाड़े के बाद लड़ लड़ के पिता को ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिता को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर भगवान जैसी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. तसं लक्ष्मी आणि पैसा समानार्थी आहे, पण लक्ष्मी वेगळी पैसा वेगळा. सर्व गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दारातून घरात येतो त्याला म्हणतात पैसा. आणि दुपारी 12 वाजता बँड लावून सन्मानानं वाजत गाजत पुढच्या दारातून बंगल्यात प्रवेश करते ती लक्ष्मी. बस त्याला 2 नंबरनं हे सगळे माहिती आहे तुम्हाला. अन्यायोपार्जितम द्रव्य. काहीच यायला लागलं तर नारळातल्या पाण्यासारखं येतं, जायला लागलं की कवठाच्या फळासारखं जातं. हे 2 दृष्टांत आहे. नारळ फोडून पहा तुम्ही, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. अरे कोणी भरलं होतं? काय देवाची करणी, कसं नारळात पाणी. मग काही जवळ सासूचं येतं, मामाचं येतं, चुलत्याचं येतं, मावशीचं, पुन्हा मायबापाला एकटंच समजायचं हे नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं जातं. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला तुम्ही, हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. बरं गिळे नका, पण सकाळी तसंच बाहेर पडतं, मग हत्तीला काय फायदा. अरे त्याला नसू दे फायदा, पण तू पडलेलं फळ सकाळी बघ, फळ फुटलं नाही, फोडून बघ, आत काही राहिलं नाही, पोकळ झालं. अरे मग कवठातला गर गेला कुठं, हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकालाही कळत नाही. म्हणून नीती सांगितली, जोडून या धनवता, जोडून या धनवतम व्यवहारे, असा विचारे वेद करे. धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार वेच करी. एक चोर, तिकडची गोष्ट सांगतो बरं. चोर घोड्याच्या बाजारात, काय किंमत आहे? सज्जन ग्रस्त होता, मला 50,000 रुपये. काही खोडेल तर नाही, नाट कशाला होता, पळवून बघा मग बोला. आणलं काम, साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. चोरट्यानं लगाम घेतला शिंदे पाटील, बसलं चोरटं गेलं घेऊन, पुन्हा नाही आलं. बरं याला तरी कुठं घरी वापरायचं होतं घोडं. 15 दिवस फिरवलं आणि यानंही मार्केटला उभं केलं. याला एक ग्राहक लागलं, सज्जन. घोडा पसंत पडला. का हो घोडा काय किंमत आहे? 50,000. विकू नका बरं, 2 तास मी घरी जातो, माझी मुलं त्यांना पैसे गोळा करायला लावतो, मला घोडा पसंत आहे. ठीक आहे, 4 तास नाही विकत. मुलं घरी नव्हती, दुपारचे 3 वाजता येतो म्हणलं, म्हातारं 5ला आलं. पण त्याच्या आधी याला याचं बारसं जेवलेलं 1.25 सेर चोर गिऱ्हाईक लागलं होतं. विकायचा का घोडा? प्रदर्शनला उभा केला का? नीट बोला ना, कळत नाही का? दोघंही चोरच. काय किंमत आहे? 50,000. एवढा स्वस्त कसा? चोरीचा तर नाही, तुम्हाला चोरच दिसतात का? हे पहिलं त्याला म्हणताय. मग खोडेल तर नाही, आणलं का पळून घे ना. गेलं घोडं घेऊन, पण हे 5.5ला आलं ना मुलांना घेऊन, 50,000 घेऊन. सज्जन म्हातार का 3 वाजता येतो म्हणलं, बाबा 5:30 वाजले, पैसे जुळवताना वेळ लागला तेव्हा. ठीक आहे, तुम्ही तरी काय कराल, गिऱ्हाईक लागलं असेल. विकला गाव घोडा? हो बाबा, आपल्या नशिबात नव्हता, जाऊ द्या. पण केवढ्याला विकला? जेवढ्याला आणला ना बाबा, तेवढ्यालाच विकला, 1 पैसा नाही वर घेतला. असं काहीच जसं येतं तसं जातं, असं होऊ नये म्हणून जोडून या धन.
अभंग बराच मोठा आहे आणि वेळेत संपवायचा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे अर्धा झाला समजा. पण उदास विचारे वेच करी, उदास विचारे आणि सत्पात्री दान करायचं. उदास विचारे, उदास म्हणजे 1100 रुपये देणगी मंदिराला आणि त्याला बोर्ड लावताना खर्च आला 11,000. याला उदास विचारे नाही म्हणत. 11,000ची फरशी लावली बोर्डावरून आकडा 1100 रुपये रोख. दातव्य मितीयत दानम, पठ्ठ्यानं दिलं असं समजून देणं हे उदास विचारे नाही. माझं नव्हतंच, गंगेचं पाणी मी गंगेला अर्पण केलं, दिलं परमेश्वराने, दिलं परमेश्वराला. आमचा उदास विचार आहे. हो ठीक आहे, पण माणूस उदास केव्हा होतो? उदास होण्याची काही कारणं आहे. मी गणितासारखा एक एक शब्द चालू आहे. उदास कधी होतो? असंबंध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान या दोन ज्ञानाने उदासीनता येत असते. त्याचा आपला काही संबंध नाही, याच्यानं उदास होतो. ना पेपर वाचत नाही का माणसं? रोज वाचतात. ते चहा पिता पिता चहाचा घोट घेताना ते पेपरमधली पहिली मोठी बातमी, प्रवासी बस अमुक ठिकाणी पलटी होऊन 10 ठार 40 जखमी. दुसरा घोट घेतला, इतक्या शेजारचे साहेब आले, पाटील तो पेपर आजचा. हे काय पडलेलाच आहे, बसा खाली चहा घ्या. चहा जाऊ द्या, ती दुर्घटना. रोजच मरतात माणसं, मुंगळ्यासारखी झाली राव, मेलीच पाहिजे, बसा चहा आणा रे साहेबासाठी. अहो चहा जाऊ द्या, ते ठार मधले नाव काय घेणार? 135 कोटीच्या वर गेली लोकसंख्या, मेल्याच पाहिले, मुंगळ्यासारखे झाली, इतके जगतात का माणसं? बसा खाली. आपण ती ठार मधली नाव वाचा. व्यवस्थित चष्मा लावला, ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली तर 5व्या नंबरला याचाच जावाई. उठून फेकला चहाचा कप. काऊन? मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली, 135 कोटीच्या वर गेली, मेलीच पाहिजे, एवढे जगतात का? आता का रडतो? संबंध कळला. जोपर्यंत नावं वाचली नाही, असंबंध ज्ञानाने उदास आहे. संबंध कळला की रडणं सुरू आहे. तसा धनाचा आमचा संबंध नाही. शेवटच्या दिवशी मी तिथे सांगितलं, खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. 2 भाऊ होते, मुंबईतली गोष्ट सांगू, शिंदे, मुंबईतली गोष्ट. लहान्या भावाकडे आई होती. नेहमी आई धाकट्याकडेच असते, का असते कोणास माहीत. श्रीमंत होती. तिच्या त्या हातामध्ये काय म्हणतात तिकडे, पाटल्या, पाटल्या 10-10 तोळाची, 5-5 लाखाची एक पाटली होती. 2 पाटल्या. मरण पावली आई. तिला भिंतीच्या काठानं बसवलं, धाकट्याने फोन केला, दादा आई गेली रे, सकाळी 8:30ला, अर्धा तास झाला. थोरला आणि थोरली आली बरं का. शिंदे साहेब नीट ऐका. आई अशी टेकून बसलेली होती. ती उजव्या भागानं येऊन बसलं. मोठा मुलगा आणि मोठी सून. कोपरापासून हात धरला मायचा दोन्ही हातानं. जे रडायला लागलं, आई घेतली पाटली काढून. धाकटी सून धाकट्याला म्हणती, नुसताच रडतय, 3 तास झाले. त्यानं काढली, तू काय पाहत? यानंही कोपरापासून धरला. आई केली मोकळी. भूषणेही घेतली काढून, भूषणेही घेतली. बांधुण्या देती, भूषणेही घेती काढू. मग तेथे न चले काही, सत्त संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल गाई, तुका म्हणे तई येमा आज्ञा. या 3 गोष्टी पहा. अंधेरे में छाया साथ नहीं देती. अंधार म्हणजे सत्ता जाणे,
प्रकाश म्हणजे सत्तेत येणे, एवढे मराठी समजून घ्या. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर प्रकाशात या, तुमची सावली तुम्हाला सोडत नाही. सत्तेत राहा. टोळकचं टोळकं मागं पुढं चालतं, त्याला गावरान भाषेमध्ये जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरजार. धार संपली का नाऱ्या गेला. मजा पहा तुम्ही. दिवसा प्रकाशात उभा राहा, नाही तर आताही प्रकाशात उभा राहा, सावली सुद्धा सोडत नाही तुम्हाला. अंधारात जा, सावली गेली, कधी गेली तुम्हाला माहित नाही गेली. तशी सत्ता गेली तर टोळकं गेलं. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ापा में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. याला असंबंध म्हणतात. त्यांचा आपला शेवटच्या दिवशी संबंध नाही, त्याच्यानं उदास. एक दुसरं कारण आहे मिथ्या ज्ञान. उदासीनताला कारण मिथ्या, ते खोटं आहे असं याला म्हणतात मिथ्यात्व. मग त्याचा परिणाम असा की ते उदास होतं. मधुकरीला एक बाबा आला, वृंदावनाजवळ रुपया पडला होता आणि ते KG2ला असेल ते पोर खेळत होतं अंगणात. बरं का दिगंबर बुवा, पोर खेळत होतं म्हटलं. पोरं फार हुशार आताची, छोटी छोटी पोरं. बऱ्याच आज्याचे मोबाईल नातू दुरुस्त करून देतात आणि पुन्हा मग त्याचाच 7-12. हा कळत नाही तर माझा घेन तो मला दे ना, आज्याला म्हणते ती. हुशार. मधुकरीला एक महात्मा आला. भिक्षां देही. रुपया पडलेला होता वृंदावनाजवळ. तिकडे तो साधू एक एक पाय टाकत निघाला. KG2ला खेळत होतं पोरग. त्यानं विचार केला, बुवा बिघडला, रुपयाकडे चालला. अगदी 10 फूट अंतर राहिलं होतं आणि त्या मुलानं आईला आवाज दिला स्वयंपाक करताय. मम्मी. काय रे पिंट्या. एक बाबा आला मधुकरीवाला. अरे तो मधुकरीला आला असेल. हो आई, पण रुपया पडलाय ना वृंदावनाजवळ. हा, तो घ्यायला चालला तो बाबा. आईनं घरातून सांगितलं, नेऊ दे, कालपासून पडला, खोटा रुपया आहे. तसाच साधू रिवत झाला. का खोटा आहे की उदास. विठ्ठल. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. ठीक आहे, व्यवहारासाठी ठीक आहे, पण शेवटच्या दिवशी त्याचा आपला संबंध नाही. असंबंध ज्ञान आणि ते मिथ्या आहे. याच्याने उदास. उदास विचारे वेच करी असं सांगतात. रामकृष्ण परमहंसची धुनी जवळ बसले 3 वेळा जय श्रीकृष्ण म्हणायचे. 3ऱ्या श्रीकृष्णाला त्यांना समाधी लागायची धुनी. आणि त्यांनी धातूला स्पर्श करणं बंद केल्यामुळे सांगतात निरोबाराय की धातूला हात लावला की त्यांना चटका बसायचा अग्नीसारखा. एक दिवस विवेकानंदासारखे त्यांचे शिष्य, धुनी जळत होती. 3 वेळा श्रीकृष्ण म्हटलं परमहंसजीने. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. समाधी लागली पण हात अग्नीत पडला. धुनी होती ना, अग्नीनं कार्य चालू केलं. वास सुटला. विवेकानंदासारखे शिष्य पाहतात गुरुचा धुनीमध्ये हात जळतो. म्हणले संधी आहे. गुरुजी म्हणतात ना मला चटका बसतो द्रव्याचा, परीक्षा घेऊ. हात एक मोकळा होता. त्या हातावर रुपया ठेवला चांदीचा. हात आपोआप उलटा झाला आणि रुपया खाली पडला आणि एक हात अग्नी सहन करतो. ते वैराग्य रामकृष्ण परमजीचं. त्यांच्याकडे 1000 चांदीचे शिक्के घेऊन एक श्रीमंत आला. तुम्हाला अर्पण. ठेव इथे तुळशीचं पानान, संकल्प सोड. घेतलं मी हे सगळे दान. बरं झालं बाबा. माझं एक काम कर ना. काय? सर्व गंगेत नेऊन टाक. अहो हे 1000 रुपये माझा आहे ना, मला दान केलं ना तू, जा नेऊन टाक. गेलं ते सकाळी 10 वाजता. 5 वाजता आलं 1000 रुपये टाकून. कितीला गेलता रे? 10ला.
1000 रुपये टाकायला 7 तास लागले. कष्टानं मिळवले होते महाराज. 1 रुपया टाकायचो, तळ्याला जाईपर्यंत बघायचो आणि दुसरा टाकायचो. अरे लेका, जर मला अर्पण केलं होतं तर माझं तुला टाकता येईना, याला उदास विचारे नाही म्हणत. परमेश्वराने दिलेलं परमेश्वराला अर्पण करणे, गंगेचं पाणी गंगेला अर्पण करणे, या न्यायानं उदास विचारे वेच करी. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तम व्यवसायाने धन मिळून उदास विचारे सत्पात्री दान केलं तर त्याला फायदा काय? उत्तमाची गती, उत्तमाची गती, तो एका पावेना. उत्तमाची गती, उत्तमाची गती, तो एका पावेना. उत्तमाची गती, उत्तमाची गती, तो एका पावेना. उत्तमाची गती, उत्तमाची गती, तो एका उत्तम सुगती, तो एक पावेला. उत्तम भोगेला जीवखानी. उत्तम सुगती, तो एक पावेला. उत्तम भोगेला जीवखानी. उत्तम भोगेला जीवखानी. उत्तम भोगेला जीवखानी. उत्तमाची गाते, उत्तमाची गाते, तो एका पावेला. उत्तमाची गाते, उत्तमाची गाते, तो एका पावेला. उत्तमाची गाते, तो एका पावेला. उत्तमाची गाते, तो एक पावेला. उत्तम भोगीला जीवखानी. उत्तम भोगीला जीवखानी. उत्तम भोगीला जीवखानी. उत्तमाची गाते, उत्तमाची गाते, तो एका पावेला. पावेला. उत्तमाची गाते, उत्तमाची गाते, तो एका पावेला. तो एका पावेला. एका पावेला. सोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. फायदा उत्तमाची गती, तो एक पावेल. उत्तम गतीला प्राप्त होईल म्हणजे उत्तम भोगेल जीवखाणी. एकंदर जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज 4 खाणी. त्याच्यामध्येच त्याचा अर्थ आहे. स्वेद शब्दाचा अर्थ घाम होतो. घामातून जन्माला येतं ते स्वेदज आहे. उवा, लिखा, गोचिड, स्वेदज. जमीन फाडून बाहेर येतं हे उद्भिज, वृक्ष, वेली वगैरे. अंड्यातून ज्याचा जन्म होतो अंडज. जन्मता जार असतं त्याला जारज म्हणतात. गाईचं वासरू असो, लेकरू, त्याच्यात उत्तम योनी. कारण इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवानी करावी शेळके पाटील, असा अमोल किमतीचा देह उत्तम भोगेल जीवखाणी. ठीक आहे, पण तो ओळखायचा कसा? अनुमान प्रमाण आहे त्याला. ज्या अर्थी त्या अर्थी. माणूस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. त्या अर्थी त्या अर्थी. म्हणजे एका गावात वेश होती बरं का थोरात बाबा. वेश होती. एक आंधळा आणि एक डोळ्यावाला दोघं आले. वेशी जवळ आल्यानंतर डोळ्यावाला म्हणला, आंधळे बाबा एक 5 मिनिट थांबा बरं. कुठं जातो? मी भोपळे आणतो भाजीसाठी. आंधळा म्हणला, भोपळे कुठून आणतो रे? इथंच आहे वेशीजवळ, वेलाला. दुकानदार आहे का? नाही. मग वेलाला आहे. वेलाला वेशीजवळ किती असतील? 50 काय? आंधळी माणसं हुशार असतात. तार कंपाऊंड आहे का रे? नाही. काटेरी कुंपण? नाही. कुत्रं बांधून आहे? नाही. राखणवालं? नाही. आणू नको. आंधळा म्हणतो. का? कडू आहे.
डोळावाला म्हणला तू मी पहिल्यांदाच नवलगावात आलो आणि मी डोळावाला असून कळत नाही कडून तुला आंधळ्याला कसं कळतं. माझ्यावर विश्वास नाही कर तुझा, तुझ्यावर विश्वास ठेवू का. माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर आणि जाण आण. मग डोळेवाला गेलं, त्यानं भोपळा तोडला आणि एक तुकडा तिथंच चाखून पाहिला तर कडू. चकित झालं ते. मला कमाल आहे बा आंधळ्याची. अरे डोळे असून मला कळलं नाही. बरं पहिल्यांदाच या गावात आलो आणि याला कसं कळलं. पाया पडला आंधळ्याच्या डोळ्यावाला. का पाया पडतो. आंधळ्या बाबा कमाल आहे. अरे डोळे असून मला कळलं नाही लेका, तुला दिसत नसून कसं कळलं भोपळे कडू आहे. अरे साधं गणित आहे. तार कंपाऊंड नाही, काटेरी कुंपण नाही, कुत्र बांधून नाही, राखणवालं नाही, वेलीला वेशीजवळ 50 भोपळ लेका खायच्या लायकीचे असते तर नवलगावच्या लोकांनी येलं उपटू नेले असते. अजून कोण हात लावला नाही म्हणजे एकही भोपळा खाण्याच्या लायकीचा नाही. याला अनुमान म्हणतात. ज्या अर्थी त्या अर्थी. मग तोच हा उत्तमची गती तो एक पावेल. त्याला ओळखायचा कसा. त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण पर उपकारी नेने परंदा, पर उपकारी नेने परंदा, नेने परंदा, पर उपकारी नेने परंदा, पर उपकारी नेने परंदा, पर उपकारी नेने परंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना. परस्त्रिया सदा बहिणी कशावरून. त्याच्या आचरणावरून. भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे, परोपकारी नेणे प्रनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. पहिलं लक्षण परोपकारी. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा. दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे आणि परोपकार करणं हे पुण्य आहे. म्हणून जास्त नाही करता आला तर थोडा तरी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. बरीच माणसं हे आपल्या फायद्यापुरता अर्थ लावतात. तुमच्या संतांनी सांगितलं काय. तुका म्हणे फार थोडा. जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको पूर्ण विराम देऊ. आधी फारवर थांब. तुका म्हणे फार. आणि फार परोपकार करता येत नसेल तर शब्द आहे थोडा तरी. तरी तरी कुठं येते थोरात बाबा. तरी तरी कुठं येते म्हणजे पातेल्यात नाही. ते तरी नका डोक्यात आणू. तरी व्याकरणातली विचारतो मी. तरी नाईलाजानं येते हे लक्षात ठेवा. नाईलाज झाला की तरी. 7 दिवस सप्ताह आमच्या गावला. या दररोज कीर्तनाला. मरायला फुरशत नाही राहून कीर्तनाला दररोज. बरं काल्याला तरी इथं येतो तरी. 7 दिवस नाही जमत तर 1 दिवस तरी.
दूध द्या दूध, शक्य नाही महाराज. मग ताकाचे उपकार तरी करा, तरी इथं आहे. अन्नदान करा, नाही जमत. फुकाचे जीवन तरी पाहता, फुकाचे जीवन तरी पाहता. अन्नदान नाही जमत, पाणी तरी. दूध द्या, जमत नाही. ताक तरी. फार उपकार नाही जमत, थोडा तरी. म्हणून इथे थोडा तरी. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. परोपकाराला पुण्य म्हटलेलं. पर उपकारी नेने परनिंदा. तो कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तर रागवत नाही. येती निंदका पासी अशेषही पापे. जगातली सगळी पाप निंदा करणाऱ्याजवळ येतात. आणि हे बघा, तुमची निंदा जरूर झाली पाहिजे. रागावू नका. निंदकासारखे उपकार कोणाचेच नाही. जर निंदा करणारं कोणी नसेल, उद्या हिंगोलीहून भाड्यानं आणा. अंगणात त्याचं झोपडं बांधून द्या. सकाळी चहा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्री चहा. फायदा निंदक निहेरे रखे अंगण कुटी छवाए. बिना पाणी बिना साबू निर्मल करे सुभाए. तुम्हाला स्वच्छ करायचं काम जगात कोण करत असेल तर निंदक. निंदकासारखं उपकारक जगात कोणी नाही. आणि त्यांच्यासारखं प्रेम करणारही नाही. आईपेक्षा. नाही तर प्रेम म्हटलं की माता, ही सर्वांना माहिती आहे. तुम्ही किती मोठा व्हा बाबा, आईच्या दृष्टीनं लेकरू असता हे विसरू नका. आत्ताच आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या मातोश्री गेल्या. पण आपण टी व्हीला पाहिलं 2-4दा. मोदी साहेब जेव्हा आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये, तर माय लेकरं चिकटून बसायचे बाकड्यावर. जॅकेट घातलेले मोदी साहेब आणि पांढरी साडी नेसलेली म्हातारी माय, सुरकुत्या पडलेली, मुखात नाही दात, दोरीनं चष्मा, पांढरे केस, चिकटून. फुलपात्रभर पाणी दिलं मोदी साहेबाला. साहेबांनी घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यानं गालावर पाणी उतरलं. क्षणाचा विलंब नाही लावला म्हातारीनं. साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं. पंतप्रधान आहे भारताचा, तोंड पुसता येत नाही त्यांना. पण एक लक्षात ठेवा, पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती मोठा व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या, पण माग फिरून पहा, तुम्ही तुमच्या आईच्या पुढे उभा राहा, तुम्ही तिचं बाळ आहे. लक्षात ठेवा. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. तुमच्या घरात उंदीर मेला तरी धान्याचा दाना नसू द्या, पण पाठीवून प्रेमानं हात फिरवणारी माय असू द्या. तुमच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्री समजा. सगळे वैभव असू द्या ना आई नसू द्या, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई सारखं प्रेम जगात कोणी करूच शकत नाही. प्रेम करणारं पात्र आई आहे. किती प्रेम लेकरावर असू द्या, तरी बाळाची विष्ठा आई हातनं काढत नाही. मी याकरता तिथे दिलं तुम्हाला. कवेलाचा तुकडा, कागदाचा पुठ्ठा, पत्रा, बाळाची विष्ठा. किती प्रेम असलं तरी हात नाही लावत. पुठ्ठ्यानं, कवेलाच्या तुकड्यानं, पत्र्यानं. निंदेला विष्ठा म्हणतात. निंदा करणारे ती तुमची विष्ठा जिभेनं काढतात. त्यांनी किती प्रेम करावं तुमच्यावर, तरी नाराज होता. निंदक माझा गुरु, एका जनार्दनाहून थोरू. एकनाथ महाराज म्हणतात, जनार्दन स्वामीपेक्षा श्रेष्ठ गुरु जर माझे कोण असेल तर निंदक आहे. तुम्हाला निंदक वाढवायची गरज नाही, प्रयत्नही करू नका. फक्त तुम्ही स्वतः मोठं व्हा, आपोआप निंदक वाढतात. आपोआप ते तेवढ्याच कामावर आहे. तुम्ही फक्त मोठं व्हायचं की त्यांचे उद्योग सुरू झाले. म्हणून निंदकाचे घर असावेशे. हा नेने परनिंदा का,
एक महात्मा निळोबाराय रस्त्यात बसलेला, एकानं खूप शिव्या द्यायला सुरुवात केली. 1 तास शिव्या दिल्या. त्याच्याजवळ एवढा स्टॉक होता. 1 तास शिव्या दिल्या, पण पहिली पुन्हा वापरली नाही. तरी साधूला राग आला नाही. आपको 1 घंटा हम गाली दे रहे तो भी गुस्सा नहीं आया? किसको दे रहे भाई? आपको, मतलब शरीर को या आत्मा को. अगर शरीर को गाली देते होगे तो शरीर गाली देने लायक है, और आत्मा को दी होगी तो आत्मा तेरा मेरा एक ही है. आणि दुसरं कारण, तू शिव्यांची मनी ऑर्डर केली ना रे 8 वाजल्यापासून, पण मी सही करत नाही ना. कळलं तुम्हाला? मनी ऑर्डर आली म्हणजे ते विचार, रामाजी गोमाजी कापसे घरी नाही, ते काशीला गेले. कधी येणार आहे? 1 महिन्याने. मग त्याच्या पाठीमागं लिहिले असतं, भेजने वाले का नाम और पूरा पत्ता. सोडवणारं जर गैरहजर असेल तर मनी ऑर्डर पाठवणाऱ्याकडे जाते. साधू म्हणला 8 वाजल्यापासून तू शिव्यांची मनी ऑर्डर केली, पण मी सही करत नाही ना. मग जाईन कुठं? भेजने वाले का नाम और पूरा पत्ता. लागून दी पाप पुण्य लागून. पाप पुण्य अंगा. तू शिव्यांची मनी ऑर्डर केली, पण मी सोडवत नाही ना. तसं नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. ग्रहस्थाश्रमाचा हा धर्म सांगितला. आपलं ग्रह प्रवेशानिमित्त आणि कीर्तन आहे. जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम आहे. मग तो संन्यासी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, ब्रह्मचारी. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नासी तोंडवा. संन्याशाला सुद्धा तुकडा मागायला यावं लागतं प्रापंचिकाच्या दारामध्ये. म्हणून धन्यो ग्रहस्थाश्रम. हा जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम हा ग्रहस्थाश्रम आहे. साधू संतांनी त्याची निंदा केल्यामुळे सुखे करावा संसार. असोणी ब्रह्मचारी संत ज्ञानोबा आहे, पण असोणी संसारी. मग त्याचं आचरण सांगताना परोपकारी, नेने परनिंदा. आणि आपल्या बहिणीच्या वयाच्या ज्या मावल्या आहे त्यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहतो, आणि आपल्या आईच्या वयाच्या जेवढ्या माता आहे त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहतो. परस्त्रिया सदा बहिनी माया. असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान. इतने पर नरक ना मिला तुलसीदास जमान. याच्या उलट सत्य वचन और लीनता परस्त्री मात समान. इतने पर सर्ग ना मिला तो तुलसीदास जमान. म्हणून परोपकारी, नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिनी माया. इथपर्यंत आलो आपण. अजून अर्धा तास आहे. बरोबर करू नामदेवराव? हा बरोबर करू. थोडा गारठही आहे, पण असं वाटतंय की हे सीतारामजीनं ग्रह शांती निमित्ताने सप्ताह ठेवला असावा. सप्त्यातला शेवटचा दिवस असावा. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, तरी मी लोभात पडत नाही. बरोबर संपेल कीर्तन तेव्हा 10 वाजलेले असतील. आता 9:30 झाले. हां बरोबर हिशोब बरोबर आहे. थोडं गारठही आहे, जरा उघड्यावर आहे. बरोबर करू. पण 8ला 10 कमी असताना सुरूही झालेला आहे. तुमचं काय असो, आमचं हे 3रं आहे आज दिवसाचं आहे ना. 12:30 ते 3:30 नांदापूर एवढाच समाज. 4:30 ते 6:30 नरसी नामदेव एवढाच समाज. हे आता 8 ते 10 3रं आहे ना दिवसाचं. उद्या पुन्हा 10 ते 1 करून रात्री 7 ते 10 नागपूरचं रामायण आहे. तुम्ही घ्या विश्रांती, आमचं सांगतो. बरोबर मजा आहे, मजा आहे. एकदा
ते त्यांच्या करता बरं का निळोबारा अविस्मरणीय प्रसंग आहे. ते कोरडे परिवार हा अविस्मरणीय प्रसंग ठेवतील कॅसेट वगैरे. हात वर करा सर्वांनी. शाबास. एवढं शूटिंगमध्ये घे रे भाऊ. अरे ते सीतारामजीसाठी म्हणतोय मी. हां घे एवढं असं चेअरमन साहेबासाठी एवढे हात घे. त्यांना दाखवता येईल ना आम्ही वास्तुशांती केली ती. नागपूरचा ढोक बाबा आणला होता आणि एवढा समाज होता. घर तिकडे होतं पण तिथं कीर्तन होऊ शकत नव्हतं म्हणून रानात आणलं बाबाला. हाय इतिहासच आहे ना. मलाही सुरुवातीला वाटलं की एवढं गाव सोडून इकडे कुठं चाललो आपण. पण आता लक्षात आलं तिकडे समाज बसला नसता. मी पहिल्यांदाच आलो पण मला काय माहिती एवढी माणसं जमतात म्हणून. बाश कोरडे परिवार अतिशय सुंदर नियोजन केलं. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं तसं कोरडे परिवाराने हे वास्तुशांतीचं नियोजन केलं. सुंदर. त्यांना धन्यवाद देतोच. पण कोरडे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण मायबाप श्रोते विविध क्षेत्रातील मोठी मोठी मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. चेअरमनजी आणि त्यांचा सगळ्या परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापाला धन्यवाद देतो. हात गेले का खाली? बरं झालं आता हात वर. हा एका तालात टाळी वाजवायची. विठोबा रखुमा. हा एक वर हात. एक माझ्याकडे पहा. हा एक टाळी. एक टाळी. हात वर. हे एवढं कोरडे परिवारासाठी आहे अविस्मरणीय. हा थांबून देऊ आता दिगंबर बुवा. आणि हे विद्यार्थ्यांना सन्मान पत्र द्यायचा. 2 विद्यार्थ्यांना ना आता कीर्तन झालं तरी एकच. या कोण आहे? फोटो काढ रे बाबा यांचा. नाव काय रे? नाव टाकलं नाही. 26 मिनिट आहे. हा मी शुद्धीवर काळजी करू नका. आता इथपर्यंत आलो होतो आपण. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेचक्रे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जो खाणी पर उपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणीमा. हे ठीक आहे महाराज. पण उत्तम व्यवसायानं धन मिळवायचं म्हणजे नेमकं काय ते नंतर सांगतो. तुम्ही आधी सांगा करता काय? आम्ही शेती करतो. शेती करताना तर मग शेतकऱ्याच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळवलेलं धन म्हणजे बीजभूमी नांगरू या भांडवलाचा आधारू. बियाणं जमीन आणि नांगर या भांडवलाच्या आधारे मिळणारं धन म्हणजे तुमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं उत्तम व्यवहारानं मिळालेलं धन आहे. साधनावरून आपले कुणबी 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 म्हणजे काय? कुळव आणि बी या 2 मधून शब्द जन्माला आला तो कुणबी. जसे राम जन्म कृष्ण जन्म आहे ना, हे जन्म आहे. कोलाटी कोल आणि लाठी हे 2 शब्द आहेत त्याच्यात. लाठी कोलण्यामध्ये जो समाज तरबेज आहे त्याला म्हणतात कोलाटी. तसं कुळव म्हणजे शेतीची मशागत करणारं जे साधन आहे ते कुळव. कुबोटा नाही, कुबोटा आता निघाला. ते तिकडे अजून पुणे जिल्ह्यात त्याला कुळव आपण वखर वगैरे म्हणतो ना. वखर ते नाही कुळव वक्रासारखंच असते ते मोठं. त्याचं तिकडे ते सगळे कुळवच म्हणतात. कुळव
कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करणे, पाऊस पडला आणि वापसा साधला की बी पेरणे. जन्मभर त्याला दोनच गोष्टी माहिती आहे, कुळवानं मशागत, बी पेरायचं. कुळवानं मशागत, बी. कुळव आणि बी याच्यापासून झाला तो मध्ये कधी बाणाचा न घुसला, नाही तर कुळव बी त्याचं झालं कुणबी. तसं मग तुमच्या दृष्टीनं बियाणं, जमीन आणि नांगर, बीजभूमी नांगरू या भांडवलाचा आधारू. महाराज हे जुनं झालं. जमीन, बियाणं, नांगर याच्या भांडवलावर मिळणारं धन एवढ्यात भागतंय काय महाराज आता? ते पूर्वी होतं उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. ही पूर्वीची म्हण होती शिंदे. आता खालचं वर गेलं. उत्तम नोकरी, व्यापार तिथेच आहे, शेती कनिष्ठ झाली. खोटं नाही. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा निळोबा, एकुलता एक मुलगा, लग्न होईना. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या, खाऊन जायच्या. वैतागून गेला. 2 वर्ष झाले. 100 एकर जमीन आहे, वाडा अर्ध्या एकरात आहे, मुलगा एकुलता एक आहे, पार्ट्या वापस जातात. त्यानं मग एक दिवस विचारून घेतलं, किती पाहुणे येणार आहे? 20 पाहुणे पाट मांडून 20 पोरं ठेवले. गरम पाण्याच्या बादल्या, टावेल, साबणा घेऊन ते पाहुणे उतरल्यावर याचे पाय धुतले, तसे पांडुरंगाचा अभिषेक. आणि मग लोडाला टेकून बसले. मग थंड गरम काय असेल ते नाश्ता झाला. दुपारचं दाबून जेवले. पाहुणे असे वसतात, जेवण होईपर्यंत विषय काढला नाही. जेवण झालं, पानाचे वेळे. बरं का शिंदे, मुलगा काय करतो? मी म्हणतो आल्या आल्या काही हरकत होती का विचारायला? दाबून खाल्ल्यावर मुलगा काय करतो? बाप लग्न जुळलं पाहिजे म्हणून एका वाक्यात सांगितलं. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. ते झालं, पण मुलगा काय करतो? अहो 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मराठी कळते का तुम्हाला? मुलगा काय करतो? काय करण्याची गरज आहे? शेती करतो. शेती करतो का? ठीक आहे. आमच्यातले महत्वाचे 2 पाहुणे यायचे राहिले. इकडून गेल्यावर निरोप पाठवतो. समजा हे बैमान दाबून गुलाबजाम खाऊन चालले. पार्ट्याच्या पार्ट्या गेल्या, शपथ लग्न होईना. त्या गावात पतसंस्था होती. 100 एकराचा मालक पतसंस्थेत आला. सकाळी 8:30ला साहेब बसलेले होते. साहेबाला नमस्कार केला. साहेब काही करा, माझ्या मुलाला नोकरी लावा. जागा नाही. कोणती चालेल? कोणतीच नाही. वॉचमॅनची सुद्धा चालेल. आपण वॉचमॅनची जागा नाही. हे पहा साहेब, आपण दोघंच आहो. माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. साहेब तो उभा झाला. अहो पाटील, मग पगार तुम्ही देता तर नोकरीची गरज काय? लग्न होत नाही हो. मग उद्यापासून सांगेल न पठ्ठ्याचा पोऱ्या वॉचमॅन. म्हणून हे उत्तम नोकरी, उत्तम शेती कनिष्ठ झाली. पूर्वी होतं ते, आता भागत नाही महाराज. नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या, तरी पण त्याच्यावरचा तो उपाय नाही रे भाऊ. सगळे शेतकरीच बसलेले आहे, मी शेतकरीच आहे. आत्महत्या हा त्याच्यावरचा उपाय नाही. किती मनावर परिणाम झाला असेल. तुम्ही बाभळीच्या झाडाला फास घेऊन मराल, सकाळी कोणीतरी तिकडे संडासच्या निमित्तानं लटकलेलं पाहिल, हिंगोलीला जाईल, पोलीस स्टेशनला रिपोर्ट, डेड बॉडी पंचनामा होऊन तुमच्या नातलगाच्या ताब्यात देईल. वर्गणी करून गोड जेवणापर्यंतचा कार्यक्रम होईल. पण तुमचे सोन्यासारखे 2 लेकरं हिंगोलीच्या स्टेशनवर भीक मागतील. तुमची बायको सगळ्या गावाची धुणी भांडी करल आणि तुमचे म्हातारे मायबाप मरेपर्यंत दादा दादा म्हणून रडल. हे डोळ्यापुढे चित्र आणा. फास घ्यायच्या ऐवजी तो फेकून द्या. बिगर तिकीट रेल्वेनं कुठेही निघून जा. महिनाभर भीक मागून यात्रा करा आणि डोकं शांत झाल्यावर पुन्हा आपल्या परिवारात वापस या. पण पांडुरंगाची शपथ आहे, कास्तकाराला आत्महत्या करू नका. त्याच्यावरचा उपाय नाही. दुःख पाहुणं म्हणून आलेलं असते, मुक्कामाचं नसते. काही पाहुणे उशिरा जातात भाऊ, काही लवकर जातात. तुम्ही 12 वाजता सूर्य दिसला पाहिजे म्हणता, नाही 6.5 तास थांबावं लागेल. सकाळी सूर्योदय आहे. तसे दुःखाचे दिवस जाणार आहे. हा त्याच्यावरचा उपाय नाही. उत्तम शेती अजूनही
शेतीसारखी इमानदार फॅक्टरी जगात नाही. इथे काही व्यापारी बसले असतील. लोखंड 1 किलो घाला मशीनमध्ये, त्याची वस्तू तयार होऊन बाहेर येते ते 950 ग्रामची. 50 ग्राम लोखंड कट होतं. 1 किलो लोखंड घाला तर वस्तू 950 ग्रामचीच येते. एवढी इमानदार फॅक्टरी जमीन आहे. 1 दाना चुकूनही पडू द्या, माऊली 1000 दाणे वापस करते. एकच आहे. म्हणून उत्तम शेती. तसा हिंगोलीच्या हातगाड्यावर आंबा खाणं वेगळं, आणि तुम्ही स्वतः कोय लावलीन बांधावर बसून त्या झाडाचा आंबा खाणं, तो जो आनंद आहे, हो ते किती सांगा महाराज तरी भागत नाही. आणि खरं आहे का हे आमचे अधिकार. साधी खताची गोणी फाडून बघण्याचा आम्हाला अधिकार ठेवला नाही. पोटतिडकीनं बोलतो मी. माहिती नाही त्या खताच्या गोणीत रेती टाकली का विटाचा भुगा आहे. किंमत वाचायची, बिल भरायचं ना आमच्या शेतात आणून टाकायचं काय, रेती विटाचा भुगा. अधिकार नाही ठेवला आम्हाला खताची गोणी पाहण्याचा. आणि आमचा 1 नंबरचा माल गव्हाचा नेतो तर एवढा चाकू खुपसतो ते पोत्यात. असं वाटतं की कास्तकाराच्या पोटातच चाकू घातला याने. म्हणून हे लक्षात घ्या. तरी पण विनंती आहे, आत्महत्या हा त्याच्यावरचा उपाय नाही. मग काही जोडधंदा आहे ना. भूतदया गायी पशुचे पालन, कुक्कुट पालन नाही बरं का, हे नीट आहे. हे मायबाप सरकारनं काढलं रे भाऊ. सीतारामजी हे तुमच्या गृहस्थाश्रमासाठी कीर्तन आहे. ते मायबाप सरकारने काढलं कुक्कुट पालन, ठीक आहे. आणि पुन्हा कोण्या गाथ्यातले अभंग काढले आमचे शाकाहारी मोरपोर शाळेत वारकऱ्याचे. आणि तिथं संडे हो या मंडे दुधासारखे पवित्र अंडेले का. दुधासारखं जर अंड पवित्र असतं तर ज्ञानोबा रायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहिलं असतं, पाहे पा अंड पवित्र आणि गोड. मग ओवी कशी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. हे म्हणतं संडे हो या मंडे दुधासारखे पवित्र अंडेले का. दुधासारखं अंड कोंबडीचं पवित्र होईल कसं. कारण अंड्याचा जन्म वासनेतून आहे, दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे. मराठी कळते ना. कोंबडा कोंबडीच्या वासनेतून जन्माला आलं ते अंड, वासराच्या वात्सल्यातून जन्म घेतंय ते दूध. आमच्या कास्तकारांना माहिती आहे, वासरू बांधून असते, गाय रानातून चरून आली म्हणजे वासरू सोडा गटा 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 प्यायला सुरुवात करते. अख्खी गाय मागणं उचलते ते वासरू, झटके मारतय, रागवत नाही, पुन्हा पाणावते. याला वात्सल्य म्हणतात. तान्हयाचे लागता झटे अधिकची पाना फुटे. अरे वात्सल्यातून जन्म दुधाचा आहे आणि वासनेतून जन्म अंड्याचा आहे. आणि हे म्हणतं संडे हो या मंडे. कुक्कुट पालन नाही भाऊ, नाही कुक्कुट पालन नाही. दया गाई पशुचे पालन. अरे आईच्या दुधातनं गाईच्या दुधात फरक आहे. एका वाक्यात सांगतो, गाईचं दूध जगायला उपयोगी पडतं, आईचं दूध माणसाला जगणं शिकवतं. हा फरक लक्षात घ्या. जिथं मायचं गाईचं दूध सारखं होत नाही लेका, तू अंड वेल्डिंग करतो आमच्या दुधासो संडे हो या म्हणते. म्हणून कुक्कुट पालन नाही. भूतदया गाई पशुचे पालन. किती वेळ आले हो, हाय अजून. भूतदया गाई पशुचे पालन. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई. बरं का सीतारामजी. त्यासारखा आनंद नाही जीवनात. माईचे 2 अर्थ आहे. आपली आई पाहिजे घरात, अथवा एकमेकाचं एकमेकावर प्रेम पाहिजे. ज्या घरामध्ये भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात त्या घरातले मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. हे सूत्र लक्षात घ्या. त्यांचं काय 2 चपात्याचं जीवन आहे, पण भावाभावाचं प्रेम पाहिलं की मायबापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. भाऊ भाऊ भांडले रोज, 6 महिन्यातच मायबाप निरोप घेतात. आणि भावाभावाचं चांगलं चाललं की
कावळ्याच्या जातीचे टपलेले असतात लोक, सावध राहा. कावळ्या का म्हणतात, ते जखमेवर टोच मारतं, तसं हे भावाच्या मध्ये तोंड खूप असतं. कावळ्या जिथे मूठ बांधलेली आहे म्हणजे बंधुप्रेम, झाडूची मूठ बांधा, झाडू पुरा परिसर स्वच्छ करतो. झाडूची मूठ सुटू द्या, झाडूचा कचरा होतो, हे लक्षात ठेवा. कचरा होऊ देऊ नका. घर में माईचा अर्थ आहे भावाचं भावावर एकमेकावर प्रेम असावं. गोठे में गाई, गोठ्यात गाई असा आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती वर्धन, हे गुण ज्याच्यात आहे ते दूध प्यायला, शेतीला बैल खत मिळतं. आणि शेती स्वतः भावा भावाने लक्ष घालून करावी. म्हणून घर में माई, खेत में भाई, गोठे में गाई, उसकी क्या देखना कमाई. याच्या उलट घर में साला, खेत में नाला और गोठे में हेला, उसका कभी न होगा भला. घर में साला म्हणजे मंडईचा भाऊ. इकडचे भाऊ चांगले असतील रे बाबा. घर मालकाला किती कमाई करू द्या दिगंबर बुवा, तरी ते माहेरी आपोआप पोचत का. घर में साला. शेतात किती खत टाका, नाला असल्यावर बिगर तिकीट खत हिंदी महासागराला. खेत में नाला आणि गोटे में हेला, हे टोणग कुंकू लावाच्याही उपयोगाचं नाही. उसका कभी न होगा मला. मग भूत दया गाई, पशुचे पालन. ताणेल्या जीवन वना माझी. जिथे तुम्ही पहा मारवाडी गुजराती समाजामध्ये संपत्ती थांबलेली आहे बरं का. नीट आहे का दिगंबर बुवा. गुजराती समाज, मारवाडी समाज, तिथे थांबली आहे संपत्ती. का ते काही टक्केवारी काढून ठेवतात देवासाठी. आमचे मंदिरातली घंटा चोरून नेतात. अरे हे काय. म्हणून कुठेही पानपोळ्या त्यांच्या जास्त दिसतात. अमुक देवडाजी, अमुक भंडारीजी, अमुक गिल्डाजी, पानपोळी. खरंच सांगतोय मी, त्यांची काही टक्केवारी देवाकरता काढलेली असते. आनंद आहे. ताणेल्या जीवन वना माझी. पुण्य पाहिजे का तुम्हाला, एवढंच करा. क्षुधेल्यासी अन्न, ताणेल्या जीवन. क्षुधेल्यासी अन्न, ताणेल्या जीवन. क्षुधेल्यासी अन्न, ताणेल्या जीवन. क्षुधेल्यासी अन्न, ताणेल्या जीवन. पुण्याचे कारण येतोले ते, पुण्याचे कारण येतोले. क्षुधेल्या अन्न, ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुलेचे. पुन्हा अजून 10-11 मिनिट आहे. बाप कसा असावा आणि मुलगा कसा असावा. कल्पना करा चेअरमन साहेब, वास्तुशांतीचा दिवस आहे. दिवसभर अन्नदान चालू आहे, दिवसभर चालू आहे अन्नदान. बाप लेक आलेल्यांचं स्वागत. थोडं आहे, आता थंडी वाढली पण थोडं आहे. जेवल्याशिवाय जाऊ नका. जेवून जा. शिंदे पाटील जेवून जा, चेअरमन जेवून जा, रावसाहेब जेवून जा, तात्यासाहेब. दिवसभर चालू आहे. सायंकाळी पुन्हा आलंच तुमच्यावर. मारवाडी समाजाचे एक सेठजी आले. त्यांच्या पांढऱ्या कारमध्ये 95 वर्षाचं वय सेठजीचं. पांढर शुभ्र धोतर, पातळ पांढरा सदरा, काळी टोपी, ऐनक गांधीजी सारखी. घर मालकाला वाटलं आता कोण पाहुणे आले बुवा. गाडी थांबवली बंगल्यापुढं. ड्रायव्हर उतरला, दार उघडलं मागचं, आतल्या व्यक्तीला हात दिला. 95 वर्षाचे मारवाडी समाजाचे सेठजी लटलट लटलट कापतच हाताच्या आधारे बाहेर. घर मालकाचं लक्ष गेलं. ज्या सेठजीनं मला सांभाळलं लेकरासारखं, तो माझा अन्नदाता आला. वास्तुशांतीचा दिवस सांगतो. आणि तो 75 वर्षाचा घर मालक सेठजीच्या पायावर डोकं ठेवलं. सेठजी, ही अपेक्षा नव्हती हो,
फक्त पत्रिका द्यायला घरी आलो होतो, फक्त सांगितलं होतं माझ्या गरिबाच्या घराची वास्तू शांती आहे म्हणून. तुम्ही यावं या वयात अपेक्षा नव्हती. ते तुझी पत्रिका वाचली ना तेव्हापासून सारखी तळमळ होती की कधी जाऊन माझ्या लेकराचं वैभव पाहतो. शेठजी म्हणतात, शेठजी आज तुमच्या आईची आठवण येते मला. 20 वर्षे तुमच्या उसात मी दारे धरले. थंडीचे दिवस असायचे, तुम्ही शेतीत बघायला आले की तुमची आई म्हणायची गरीबाचं पोर, थंडी आहे, शेतात काम करतंय, हे गोदडी घेऊन जा त्याच्यासाठी, 2 भाकरी घेऊन जा, फाटकं ब्लँकेट घेऊन जा. मला खूप जीव लावला तुमच्या आईनं शेठजी. अरे बाबा ठीक आहे, पण तू गेल्यापासून तुझ्यासारखा इमानदार गडी मला पुन्हा नाही मिळाला. अरे सुतईचा सडा, हे बंगल्याच्या पुढचं सांगतो दोघाचं, सुतईचा सडा गेला नाही रे माझा, पण हे तुझं वैभव पाहिलं ना, बस माझ्या श्रीमंतीला लाजवील एवढं मिळवलं बाबा. बाप म्हणला माझं काही नाही शेठजी, मी जन्मभर दारे धरले असते, पण तुम्हीच म्हणलं होतं मुलाला शिकव, मुलाला शिकव, मुलाला. मी मुलाला शिकवलं, तो चेअरमन झाला, आणि त्यानं हे एवढं वैभव निर्माण केलं, माझं काही नाही. इतक्यात मुलगा आला. बाप म्हणला अरे हे शेठजी आहे ना, यांच्या उसात दारे धरले 20 वर्ष, यांच्या आईनं मला भाकरी दिली, पोटभर जेवायला दिलं, कपडे दिले, हा माझा मुलगा बरं का शेठजी. तोही पाया पडला. शेठजी म्हणले अरे तुझ्या बापाचा काळ बघितला, उपवासी राहायचा पण सुतईचा सडा नाही चोरला रे, तसा इमानदार पुन्हा नाही मला मिळाला. पण तू शाळा शिकला, पदवीधर झाला, केवढं वैभव मिळालं. मुलगा रडला, माझं काही नाही शेठजी, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे केवळ माझ्या बापाची पुण्याई आहे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. तेर पिणारे कोणात वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. पिणारे कोणात वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. बाप म्हणतोय माझं काही नाही शेठजी, मुलगा कर्तबगार निघाला, आणि हे सगळे वैभव माझ्या मुलानं निर्माण केलं, हा बाप. पण मुलगा शेठजी जवळ रडून म्हणतो माझं काही नाही शेठजी, हे सगळे माझ्या बापाची पुण्याई, याला म्हणतात मुलगा. शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, शांतिरूप म्हणून नव्हे कोणाचा वाईट. आणि कोणाही जवळ सांगताना माझ्या वडिलाची पुण्याई, माझ्या वडिलाची पुण्याई, माझं निमित्त आहे, माझ्या वडिलाची पुण्याई, याला म्हणतात मुलगा. वाढवी महत्व वडिलाचे. आता एक 5 मिनिट राहिले. तुकोबाराय म्हणतात आतापर्यंत जे सांगितलं ना, याचं नाव गृहस्थाश्रम आहे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल,
उदास विचारे वेच करी उत्तम जगरी तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन म्हणा माझी शांती रूप नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे विठ्ठल जय जय